हं? आपण जेव्हा आपला फोन किंवा लॅपटॉप वापरतो ना, तेव्हा तो कधीतरी हँग होऊ लागतो. मग आपण काय करतो? तर जुनी कॅशे क्लिअर करून एक रिसेट बटन दाबतो. आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका स्पिरिच्युअल रिसेटबद्दल बोलणार आहोत, म्हणजे कामदा एकादशीबद्दल. हो, बरोबर. आणि आज आपण पंचांग आणि काही प्राचीन धार्मिक ग्रंथांमधील नोंदींच्या आधारे हे समजून घेणार आहोत की या दिवशी केल्या जाणाऱ्या तुळशी पूजेचे अचूक गणित नक्की काय आहे. नक्कीच. आणि त्यामागील काही अत्यंत रंजक पण परस्पर विरोधी वाटणारे नियम नेमके का पाळले जातात हेही पाहूया. हो, कारण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. यामागील मुख्य उद्देशच हा आहे की मागील चुका किंवा गंभीर पापे पुसून काढून सुख आणि समृद्धीची नवीन सुरुवात करणे. अच्छा, म्हणजे खरंच एक फ्रेश स्टार्ट असल्यासारखं. पण या सूत्रांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या प्रक्रियेतील शिस्त आणि अचूकता. अगदी बरोबर. ही शिस्त खूप महत्वाची असते. आणि या शिस्तीची सुरुवातच मुळी वेळेच्या गणितापासून होते, जी मला थोडी गोंधळात टाकणारी वाटते. म्हणजे कसं काय? कारण बघा, द्रिक पंचांगानुसार ही तिथी 28 मार्च रोजी सकाळी 8:48 सुरू होते आणि 29 मार्चला सकाळी 7:46 संपत आहे. बरोबर आहे. मग जर तिथी 28 तारखेला सुरू झाली आहे, तर आपण 29 तारखेपर्यंत थांबून मुख्य वेळ का वाया घालवतोय? म्हणजे हे तर्काला धरून वाटत नाहीये, थोडं विचित्र वाटतं. हो, वरवर पाहता हे विचित्र वाटू शकतं, पण इथे आपल्याला उदय तिथीचे विज्ञान समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. उदय तिथी म्हणजे सूर्योदयाशी संबंधित काहीतरी आहे का? हो, अगदी तेच. हिंदू पंचांगानुसार सूर्योदयाच्या वेळी जी तिथी अस्तित्वात असते ना, तीच तिथी त्या संपूर्ण दिवसासाठी ग्राह्य धरली जाते. अच्छा, म्हणजे सूर्योदय हा महत्वाचा मानला जातो तर? हो, कारण सूर्योदय हा वैश्विक ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. जेव्हा सूर्यकिरणे जमिनीवर पडतात ना, तेव्हा त्या क्षणी असलेली तिथी त्या दिवसाची ऊर्जा एक प्रकारे लॉक करते. अरे वा, म्हणजे लॉक करते हे खूप छान समजावून सांगितलं. हो, आणि त्यामुळेच 29 तारखेला सूर्योदयाच्या वेळी एकादशी असल्याने तोच संपूर्ण दिवस उपवासासाठी निवडला जातो. अच्छा, आता समजलं. म्हणजे एकदा का ती ऊर्जा लॉक झाली किंवा प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होते. बरोबर. आता आपण सूत्रांमधील नियमांकडे वळूया. या दिवशी तुळशीची पूजा अनिवार्य मानली जाते हे आपण वाचलं, पण इथे काही नियम खूपच अनपेक्षित आहेत. कोणते नियम? उदाहरणार्थ, आपण एरवी झाडांची काळजी घेतो, त्यांना रोज न चुकता पाणी घालतो, पण कामदा एकादशीला तुळशीला चुकूनही पाणी घालू नये असे स्पष्ट सांगितले आहे. हे असं का? हो, हा नियम बऱ्याच जणांना गोंधळात टाकतो, पण यामागील कारण खूप भावनिक आणि आध्यात्मिक आहे. भावनिक? ते कसं? स्वतः भगवान विष्णूंसाठी निर्जला म्हणजे पाण्याविना उपवास करत असते. अरे बापरे, म्हणजे तुळशीचा स्वतःचा उपवास असतो तर? हो ना. आणि जर आपण तिला पाणी घातले तर तिचा उपवास मोडल्यासारखे होते. आपण निसर्गाकडे केवळ एक वस्तू म्हणून न पाहता तिच्या आध्यात्मिक अवस्थेचा आदर करतो इथे. हे खूपच सुंदर आहे. हे एखाद्या अत्यंत महत्वाच्या पाहुण्याला वागणूक दिल्यासारखे आहे. अगदी बरोबर. आपण त्यांना आपल्या सोयीनुसार नाही, तर त्यांच्या श्रद्धेनुसार आणि नियमांनुसार वागवतो. नेमके हेच. आणि म्हणूनच तुळशीजवळ बूट चपला किंवा कचराकुंडी न ठेवणे यासारखे कडक नियम पाळले जातात. हां, पवित्र राखण्यासाठी. हो, आणि याशिवाय पूजेच्या वेळी काळे कपडे घालण्यासही सक्त मनाई आहे बरं का. काळे कपडे का नाही? कारण काळा रंग हा तामसिक ऊर्जेचा शोषक मानला जातो. या दिवशी आपल्याला सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा ग्रहण करायची असते, त्यामुळे तो रंग पूर्णपणे टाळला जातो. अच्छा, हे तर अगदी तर्काला धरून आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा लावून तुळशीभोवती 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालण्यामागेही एक लय आहे. म्हणजे हे आकडे केवळ उगीच दिलेले नाहीत तर? नाही, अजिबात नाही. हे आकडे वैश्विक चक्र आणि पूर्णतेचे प्रतीक आहेत, जे आपल्याला निसर्गाच्या लयीशी जोडतात. म्हणजे हे सर्व नियम केवळ अंधश्रद्धा किंवा बंधने नसून ती आपल्या कृतींमध्ये सजगता आणण्याची एक पद्धत आहे. अगदी अचूक ओळखलात. जेव्हा आपण या शिस्तीचं पालन करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने एक स्पिरिच्युअल अपडेट पूर्ण होते आणि सकारात्मकतेचा मार्ग मोकळा होतो. हेच या सविस्तर अभ्यासाचे मुख्य सार आहे. कामदा एकादशीची पूजा केवळ एक यांत्रिक विधी नाहीये. बरोबर. तर ती आपली एकाग्रता आणि निसर्गाप्रती असलेल्या आदराची प्रगल्भ चाचणीच आहे. आणि या चाचणीचा विचार करताना मला सूत्रामधला एक असा मुद्दा आठवतोय जो खरोखरच खूप विचार करायला लावणार आहे. कोणता मुद्दा? आपण आत्ताच पाहिलं की भगवान विष्णूंना अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश असणं अगदी अनिवार्य आहे. हो,
ते तर असेच. पण त्याच वेळी एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडण्यास सक्त मनाई आहे. हा, बरोबर आहे. मग असा प्रश्न पडतो की हे आध्यात्मिक नियोजन यशस्वी करण्यासाठी पानांची तजवीज एक दिवस आधीच करून ठेवावी लागते का? हा, खूपच छान प्रश्न आहे. हो ना. खऱ्या भक्तीमध्ये केवळ त्या क्षणी नियमांचं पालन करणे अपेक्षित नसते, तर भविष्यातील गरजा ओळखून आधीच तयारी करण्याची दूरदृष्टीही लागते का? यावर नक्कीच एक सखोल विचार व्हायला हवा.